आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शहर अभियंता पद गेल्या 2.5 महिन्यांपासून रिक्त असून या पदावर तातडीने नियुक्ती करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश नानासाहेब वाघिरे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे। वाघिरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की शहर अभियंता हे महापालिकेतील अत्यंत महत्त्वाचे पद असून शहरातील विविध विकास कामे, पायाभूत सुविधा, प्रकल्प तसेच प्रशासकीय कामकाजासाठी या पदाची भूमिका महत्त्वाची असते। मात्र गेल्या 2.5 महिन्यांपासून हे पद रिक्त असल्यामुळे अनेक कामांवर परिणाम होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते आहे। आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी 2 महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला असता तरी अद्याप शहर अभियंत्याची नियुक्ती झालेली नाही। त्यामुळे पालिकेतील अनुभवी, पात्र आणि कार्यक्षम स्थानिक अभियंत्यांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शहर अभियंता पदाच्या नियुक्तीवरून आता राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे। शहरातील आमदार, खासदार तसेच इतर पदाधिकारी राजकीय हस्तक्षेपामुळे हे पद जे आहे ते दीर्घकाळ रिक्त राहिल्याची चर्चा असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघिरे यांनी आपल्या दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे। पालिकेच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करताना कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता आवश्यक शैक्षणिक अर्हता, प्रशासकीय अनुभव आणि कार्यक्षमता असलेल्या अधिकाऱ्यांचीच शहर अभियंता पदावर नियुक्ती करण्यात यावी अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या मागणीमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनात शहर अभियंता नियुक्तीचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून प्रशासन याकडे कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे। पाहूयात की आत्ता कोणाची वर्णी लागते किंवा शासनाचा अभियंता या ठिकाणी बसतोय का। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।